नमस्कार. मी सौ रागिणी अजय कुलकर्णी, नाशिक. सार्थ श्री ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी. अध्याय 18, ओवी क्रमांक 1400. सुवर्णमणी सोनया, सुवर्णमणी सोनया, एक लोळू जैसा पाणिया, एक लोळू जैसा पाणिया, तैसा मज धनंजया, तैसा मज धनंजया, शरण येतो सुवर्णमणी सोनया, सुवर्णमणी सोनया, एक लोळू जैसा पाणिया, एक लोळू जैसा पाणिया, तैसा मज धनंजया, तैसा मज धनंजया, शरण येतो, शरण येतो, शरण येतो. या ओवीचा आपण आता भावार्थ पाहूया. ज्ञानी महाभक्त हा भगवंताची स्वकर्मानुष्ठानरूपी
सुंदर पवित्र पुष्पांनी आराधना करून प्रसादरूप ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेत असतो. क्वचित कधी काळी चुकून त्याचे हातून निषिद्ध कर्मे जरी घडले तरी त्यास माफीही मिळतेच. भगवंत सांगतात की माझी भेट झाली की त्याची सर्व कर्मे नाहीशी होऊन तो सायुज्याच्या पदावर बसतो, ज्या पदाचा देशाने, कालाने व स्वभावाने कधीही नाश होत नाही. मी जो आत्मा, त्या माझी प्रसन्नता त्यास प्राप्त होते. यासारखा मोठा लाभ जगात कुठलाच नाही. याच कारणास्तव भगवंत पार्थास कळकळीने सांगत आहेत की तू आपली सर्व कर्मे माझ्या ठिकाणी समर्पण कर. मग आत्मविचारांच्या बळाने तू आपल्याला सर्व कर्माहून अत्यंत वेगळेपणाने माझ्या निर्मळ स्वरूपास पाहशील, असे भगवंत सांगत आहेत. अशावेळी सर्व कर्मांची जन्मभूमी जी प्रकृती, अविद्या, माया आहे, ती आपल्या स्वरूपाहून फार दूर, अगदी भिन्न आहे, असे तुझ्या निदर्शनास येईल. हे पार्था, अशा ज्ञानाने अविद्येचा नाश झाला म्हणजे तीच कर्मास हेतू असल्या कारणाने समूळ कर्माचा संन्यास हा अनायासानेच होईल. चिंतन करण्याचे सर्व अनात्म विषय चित्तातून, मनातून टाकले आहेत, असे चित्त माझे ठिकाणीच सदा सर्व काळ असू दे, असे भगवंत पार्थास सांगत आहेत. जेव्हा अभेदरूपी सेवेने तुझे चित्त हे माझ्यामुळे भरून जाईल, तेव्हा तुझ्यावर माझा कृपाप्रसाद झाला असे समज. तेव्हा दुःखदायक जन्म व मृत्यूसुद्धा सुखकारक वाटू लागतील, ती माझ्या प्रसादाने. म्हणून माझ्या प्रसादाने संसाररूपी दुर्गतीतून तू नक्कीच तरून जाशील, असे भगवंत सांगत आहेत. वास्तविक पाहता मी, अर्जुन व हे सर्व माझे आप्त व त्यांचा वध करणे, हे पातक या सर्व कल्पना मायेने झालेल्या भ्रांती आहेत. अर्जुना, खरे तर तूच युद्धास तयार होऊन युद्ध करता व्हावास शस्त्र हाती घ्यावेस आणि त्यानंतर ऐन युद्ध प्रसंगी युद्ध करणार नाही अशी शपथ घ्यावीस, हे काही नैसर्गिक क्षात्र धर्मास अनुसरून नाही. परंतु तुझा हा निश्चय व्यर्थ ठरून तुझी स्वकीय क्षात्र प्रकृती आहे, ती तुझा हा चुकीचा निश्चय नक्कीच दूर करेल. क्षात्र संस्काराने तुझे व्यक्तिमत्व सिद्ध झालेले असल्याने तुझा हा निश्चय व्यर्थ आहे. अर्जुना, तुझेच काय पण सर्व भूतांचे अंतःकरण हेच कुणी एक महाकाय असून त्यास ज्ञानवृत्ती ही ज्याची सहस्त्र किरणे आहेत, त्या किरणांनी युक्त असा जो ईश्वररूपी सूर्य आता उदयाला आलेला आहे. याच ईश्वराने जागृती, स्वप्न व सुषुप्ती या अवस्था यांना प्रकाशित करून विपरीत ज्ञानाने भुललेले जीव जागृत केले. जणू काही दृश्य पदार्थांच्या पाण्याच्या सरोवरामध्ये विषयरूपी कमळे फुललेली असताना पंच ज्ञानेंद्रिये आणि सहावे मन यासह असणारा जीवरूपी भ्रमराकडून त्या विषयात्मक कमल मकरंदाचे सेवन तो ईश्वररूपी सूर्य करवून घेतो. हा ईश्वरच आपल्या मायेच्या पडद्याआड आतून एकटाच सूत्र दोरी हलवून पडद्याबाहेर मात्र 84 लक्ष योनींची छायाचित्रे दाखवित असतो. ब्रह्मदेवापासून छोट्या कीटकांपर्यंत सर्वांनाच त्याच्या योग्यतेनुसार ही चित्रे दाखवितो. तेव्हा ज्या भूतांचे जे प्रारब्ध कर्मरूपी सूत्र स्वतंत्र रीतीने मांडून ठेवले असेल, ते भूत त्या गतीला प्राप्त होते. जसा वारा हा आकाशामध्ये गवतांच्या काड्यांना फिरवितो, त्याप्रमाणे हा ईश्वर सर्व भूतांना स्वर्ग व संसार यामध्ये प्रारब्ध कर्मानुसार फिरवतो. आणि अर्जुना, हाच ईश्वर तुझ्या हृदयामध्ये वास करीत आहे, असे भगवंत सांगतात. जसे गंगेचे उदक महासमुद्रास सर्वांगाने मिळून तद्रूप होते, तसा अहंकार, वाचा, चित्त आणि शरीर ही त्या ईश्वरास सर्वस्वी अर्पण करून शरण जावयास हवे, ज्यामुळे ईश्वरी प्रसाद म्हणजेच शांती मिळेल व अक्षय्य सुख मिळेल.
अशा प्रकारे भगवंतांनी गुह्याहूनही अतिगुह्य ज्ञान सांगितले आणि त्यावर विचार करूनच नंतर स्वयंनिर्णय पार्थास घ्यायला सांगितला. हेच ज्ञान गीता असून ते वेदांचे सार आहे. भगवंतांनी ते आपल्या परमभक्त पार्थास दिले. मातेने जसे आपल्या बाळावर प्रेम केलेले असते तसेच भगवंतांचे पार्थावर असीम प्रेम आहे. शिवाय अनन्य गतीच्या एकनिष्ठ भक्ताचे भगवंतांनाही व्यसनच असते. म्हणून भगवंत पार्थाला म्हणतात की तू माझ्यामध्ये ज्याचे मन आहे असा हो, माझाच भक्त हो, माझे भजन पूजन करणारा हो, मलाच नमस्कार कर. मी तुला सत्य प्रतिज्ञा करून सांगतो की तू मलाच येऊन मिळशील, कारण तू मला प्रिय आहेस. आपल्यावर किंवा दुसऱ्यावर उपकार करून उपयोगी अशा ज्या ज्या क्रिया तू करशील त्या सर्व माझ्या ठिकाणी अर्पण करून या यज्ञाने अर्जुना तू माझा चांगला याज्ञिक हो. आपल्या ठिकाणी सेवक भाव बाणवून घेऊन इतर जे जे काही दृष्टीस पडेल त्या सर्व ठिकाणी मीच आहे असे समजून त्याची सेवा कर. म्हणजे प्राणीमात्राविषयी असलेली भूतद्वेष नाहीसा करून सर्वत्र मीच व्याप्त आहे असे तुझ्या अनुभवास येईल. जो सूर्य वेदांचा वेद्य वैदक गम्य आहे, जो निष्प्रपंच आहे, जो जगदाभास खरोखर दिसतो व ज्याच्या आज्ञेची अशी सामर्थ्यरूपी शक्ती आहे की जी काळासही जिंकते, तोच मी सत्य संकल्प देव असून जगाच्या हिताविषयी पित्याप्रमाणे कळकळ बाळगणारा आहे असे भगवंत सांगतात. भगवंतांना जणू काही अर्जुनाचा छंदच लागला आहे. त्यामुळे अर्जुन देवरूप तर साक्षात भगवंत हे भक्तरूप झालेले भासमान होत आहे. खरेच भगवंतांच्या औदार्याला सीमाच नसते. सर्वत्र भजन केले असता भगवत स्वरूप होऊ लागले असता सर्वत्र भगवंत आहे हे समजते आणि अहंकार नाहीसा होऊन भगवंताशी एकरूप होता येते. भगवंत पुन्हा वैराग्यादी ज्ञानाद्वारा ज्ञानाने त्यांची आत्मत्वाने प्राप्ती होईपर्यंतचे उपाय पुनश्च सांगू लागले. ते थोडक्यात असे की अगोदर सर्व कर्मे ईश्वरार्पण करावी म्हणजे प्रसन्नता प्राप्त होईल. नंतर माझ्या प्रसादाने माझे स्वरूपविषयक ज्ञान सिद्धीस जाईल व तो माझ्या स्वरूपास मिळेल. मग साध्य साधेन असे काही उरणार नाही. या ज्ञानानेच धर्माधर्मास प्रसविणारे मूळ कारण जे अज्ञान ते सर्व टाकून दिले जाईल. सर्व धर्म अधर्माचा त्याग करून मला शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्तता करेन असे भगवंत सांगतात. आपलेपणाचा भेद न ठेवून जे माझे एकत्व जाणावे त्याचेच नाव वास्तविक शरण येणे हे होय. म्हणून सोहम म्हणजे तोच मी आहे या अभेदभेदाने माझ्या परब्रह्म स्वरूपाशी अनन्य होणे हेच शरण येणे होय. माझ्याहून भिन्न न राहता विश्वेश्वर सर्व व्यापक असा मीच होऊन तो असतो. तो मी भेटून चित स्वरूप आत्मा व चिदन्मान्य अहंकारादी अनात्मा यांच्याविषयीची जीवग्रंथी आसक्ती मात्र सुटत नाही. या गोष्टी मात्र अमंगळ आहेत, त्याचा त्याग करायला पाहिजे. सुवर्णाचा मणी जसा सुवर्णाशी एकरूप असतो किंवा पाण्यावरची लाट जशी पाण्याशी एकरूप असते, म्हणजेच सुवर्णाचा मणी सुवर्णास तर पाण्यावरील लाट ही पाण्यास शरण येते. तशा रीतीने हे धनंजया तू मला एकरूपाने ऐक्यबोधाने शरण ये असे भगवंतच म्हणतात. हा विचार माऊली ओवी रूपाने सांगतात की सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणिया, सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणिया, तैसा मज धनंजया शरण ये तू. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणिया, तैसा मज धनंजया शरण ये तू. आजची सेवा संत श्री ज्ञानेश्वर माऊली चरणी अर्पण. जय जय श्री राधे कृष्ण. धन्यवाद.